वर्ध्यात वयाच्या 8व्या वर्षी बहिणीला घेऊन बाहेर निघून गेलेल्या आईचा शोध मुलानं सोडला नाही। आई तर मिळाली नाही, पण बहिणीची आस लावून असलेल्या अनिकेतला तब्बल 15 वर्षांनंतर हरियाणाच्या एका आश्रमशाळेत आपली बहीण मिळाली आहे। तसं पाहिलं तर बहीण भावंडाचं हे नातं म्हणजे एकमेकांसाठी जीव की प्राण असतं। अशात हरवलेल्या बहिणीची आशा घेऊन लहानाचा मोठा झालेला अनिकेतला अखेर पोलिसांच्या ऑपरेशन मुस्कानमुळे आपली बहीण गवसली। हरियाणाच्या एका आश्रमशाळेत पोलिसांना बहीण मिळाली। वार्ता कळताच आनंद गगनात मावेनासा झालाय। पाहुयात बहीण भावाच्या या विलग झालेल्या नात्याला ऑपरेशन मुस्कानच्या प्रयत्नाने कसे एकत्र केले ते या रिपोर्टमधून। हा आहे वर्धेच्या दयालनगर येथे राहणारा अनिकेत ढोके। हा 26 वर्षाचा तरुण शिकला आणि आता नोकरीला देखील लागलाय। पण सन 2010 हे वर्ष या तरुणासाठी कुटुंबातील जिव्हाळ्याला विलग करणारं ठरलंय। वडील दारू पित असल्यानं आईने 8 वर्षाच्या ईशाला घेऊन घर सोडले। सर्वांनी खूप शोध घेतलाय, पण दोघीही मायलेकी सापडल्या नाही। काकांनी वर्धा पोलिसात तक्रार दाखल केली। हरवल्याची ही तक्रार आज कामी आली। आज ना उद्या बहीण मिळेल अशी आशा अनिकेतला होती। तो सतत शोधात राहिला। मोठ्या वडिलांनी कंप्लेंट सुद्धा केली होती मिसिंग आहे म्हणून। त्यानंतर काय झालं सर, मी काही दिवस तिथे राहिलो। मी 4थ्या वर्गात होतो। 2010 वर्षाचा होतो मी, 2010 साली। तर मी तिथे माझी 3री कंप्लीट केली। त्यानंतर मला आजी आजोबा आणि मामानी त्याच्या गावी घेऊन आले होते। त्यानंतर माझं एज्युकेशन मग तिथूनच सुरुवात झाली, तामसवाडा। आम्हाला तर सर म्हणजे आशा होती का हे आम्हाला तर सर आशा होती का ते येईन बा म्हणून। पण सर असे काही वर्ष निघून गेले तर आम्ही ते आशा सोडली का हे येईन बा म्हणून, कारण का त्याचा मोबाईल पण लागत नव्हता आणि काहीच नाही। तर त्यानंतर काय झालं सर, आता जवळपास 15 वर्ष झाले। 15 वर्षांनी सर मला अचानक फोन आला संध्याकाळच्या वेळेस। जे वर्धेचे जे पोलीस आहे, मिसिंग पथक आहे, ते माझ्या वर्धेच्या घरी गेले होते आणि त्यांना मला तिथून फोन केला का तुझी बहीण बा मिळाली आहे, ते सोनीपतला आहे, चांगल्या सेफ्टीच्या ठिकाणी आश्रममध्ये आहे असं त्यांनी मला सांगितलं। मग संध्याकाळला काय झालं सर, त्यांनी मग मला व्हिडिओ कॉल केला। व्हिडिओ कॉलमध्ये त्यांनी मला सांगितलं का ही तुझी बहीण आहे का, तू ओळख बाईला। सर मग मी तिला ओळखलं, ती माझी बहीण आहे म्हणून, कारण का चेहरा म्हणजे मिळता जुळता होता ना। माझी बहीण भाऊ असल्यामुळे आमचा चेहरा आमच्या लक्षात होता सर। त्यानंतर सर मग आम्ही व्हिडिओ कॉल वगैरे केला। मग जे तिचे जे सर आहे ASI राजेश कुमार सर, त्यांनी मग सांगितलं आम्हाला अशी अशी कंडिशन आहे म्हणे, एवढे वर्ष झाले म्हणे। तर आम्ही मग काय केलं सर, मला तर काही जाता आलं नाही कारण का माझा ट्रेनिंग होतं ओडिशाला। तर मग माझ्या मामाला आणि माझ्या मामाच्या मुलाला आणि मामीला, ह्या दोघाला मी तिथे पाठवलं। हरियाणा अँटी ह्युमन ट्रॅफिक युनिटचे पंचकुलाचे ASI राजेश कुमार एकदा सोनीपत येथील बालग्राम आश्रमात कामानिमित्त गेले। त्यावेळी ईशा नावाच्या मुलीने आपल्या आईवडिलांचा शोध घेण्याची विनंती केली। त्यानंतर ईशाचे समुपदेशन करण्यात आले। तिला तिच्या घराबाबत, आई वडिलांबाबत, गावाबाबत फारसे आठवत नव्हते, पण आपल्या घराजवळ रेल्वे स्टेशन आहे आणि आपण लहान असताना बाबांचे नाव चिंधू असल्याची आठवण केवळ तिला होती। ASI राजेश कुमार यांनी विविध ठिकाणच्या 2010 मधील मिसिंग तक्रारीचा शोध घेतलाय। त्यात वर्ध्यातील शहर पोलिसात सन 2010 मध्ये करण्यात आलेली तक्रार ईशाच्या प्रकरणाशी जुळून आली आहे। वर्धा पोलिसांनी हरियाणा पोलिसांशी समन्वय साधून तब्बल 15 वर्षांनंतर हरवलेल्या चेहऱ्यावर मुस्कान आणण्याचा प्रयत्न केलाय। अखेर अनिकेतला आपली बहीण मिळाली। सध्या ती हरियाणा येथील सोनीपतच्याच आश्रमशाळेत आहे। तिचे यावर्षीचे BA पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला घरी आणले जाणार आहे। हरियाणा पोलिसातील अँटी ह्युमन ट्रॅफिक युनिटचे सतर्कता व वर्ध्यातील ऑपरेशन मुस्कानच्या प्रयत्नाने विलग झालेली मुलगी आपल्या कुटुंबाला भेटली।
आता पुढील आयुष्यात या संघर्षाला प्रयत्नाचे बळ मिळणार आहे. नाम क्या बेटा? ईशा। अच्छा, आप कब से गुम थे? मैं 2008 या 9 से गुम थी और राजेश कुमार सर द्वारा मुझे अपने फैमिली से मिलवाया गया, मेरे घर को ढूंढा गया और आज मेरा घर मिल चुका है। राजेश सर का मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ जिन्होंने मुझे अपने फैमिली से मिलवाया। सर इतना अच्छा काम कर रहे हैं कि कोई और शायद ही कर सकता है इस काम को, और अगर सर जैसे और भी इंसान हो तो कोई बच्चा अनाथ नहीं रह सकता। मैं 15 साल के बाद अपने परिवार वालों से मिली हूँ और अपने घर जा रही हूँ और मैं बहुत खुश हूँ। हे प्रकरण आहे ऑन रेकॉर्ड 2010च्या. आणि त्यावेळी काय घडलं होतं की एक फॅमिलीमध्ये एक लेडी आणि ते आपली मुलीला घेऊन फॅमिली सोडून गेली होती. आणि त्याच्यानंतर मागची महिना डिसेंबरमध्ये हरियाणा पोलीसने आमचे कंट्रोल रूमवर माहिती दिली की एक मुलगी आहे ईशा नावाची, ते ग्रॅज्युएशन करत आहे आणि ते शासकीय जे गृह आहे त्यामध्ये त्याच्या वास्तव्य आहे सध्याचे. ते म्हणत आहे की मी वर्धाची आहे आणि माझ्या घरचे आजूबाजूला 2 नीले घर होते आणि ते जिओग्राफी सांगते होते की कसा दिसतंय, कारण त्याची वय त्यावेळी 6 से 7 वर्ष असणार. तर त्या माहितीवर हरियाणा पोलीसचे जे ASTUचे ऑफिसर आहेत त्यांनी वर्धा पोलीसला कॉन्टॅक्ट केला आणि वर्धामध्ये एक महाराष्ट्र शासनाचा प्रोग्राम आहे ऑपरेशन बुस्टर, त्यामध्ये विशेष पथक आहे ते मिसिंग चाइल्ड ट्रेस करण्यासाठी. तर आमची टीमकडे जी माहिती पोहोचली तर त्यांनी डबल व्हेरीफाय केला आणि 2005 पासून 2020 पर्यंत सगळे मिसिंग रेकॉर्ड वर्धा शहर म्हणजे वर्धा सिटी पोलीस स्टेशन तसेच जवळचे पोलीस स्टेशन सेवाग्राम आणि सावंगी यांचे रेकॉर्ड पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जी काही माहिती आम्हाला मिळाली होती की ती आपली आईसोबत गेली होती आणि नंतर त्याची आईने पण त्याला सोडला. आम्ही असे केस बघितले आणि ते लोकॅलिटी किंवा ॲड्रेस आम्हाला वर्धा जिल्ह्यात वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डमध्ये भेटला. त्याच्यानंतर त्या घरी जाऊन त्याचे वडिलाचे नाम त्यांनी शिंदू किंवा चंदू असं सांगितलं होतं. तर असे जर डबल व्हेरिफिकेशन झाला इन्फॉर्मेशनचा तर ते वडिलांच्या घरी जाऊन आम्ही व्हिडिओ कॉल करून त्या मुलीला दिले आणि पूर्ण डिटेल जर 100% मॅच झाली त्याच्यानंतर आम्हाला खात्री झाली की हे तेच मुलगी आहे जी 2010 मध्ये वर्धा शहर सोडून